लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांची मतं विकत घेतली। लाडकी बहीण योजनेकरता सरकारी तिजोरीत अपहार झाला, हा आरोप संजय राऊत यांनी केलाय। 1 कोटी अपात्र महिला लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये तशा प्रकारे त्यांना पैसे वाटले गेले, दिले गेले, समोर आलं। 1 कोटी, साधारण 1 कोटी तुम्ही बेकायदेशीरपणे या पैशाची अफरातफर केली मतं विकत घेण्यासाठी। सरकारी तिजोरीचा हा उघड अपहार, त्यांनी ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे त्यांच्यावरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। हा सरकारी तिजोरीचा अपहार। लाडकी बहीण योजना राजकीय फायद्याकरता नाहीच, योजनेची सरकार पुन्हा तपासणी करणार। एखादी योजना गरिबाच्या कल्याणासाठीच असते असं बावनकुळे म्हणताय। काही राजकीय फायद्याची नाही आहे। मी आधीही सांगितलं, काही नावं कमी झाले याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहेत। काही नावं जरी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल, सरकारला जर काही चूक झालं असेल तर ते दुरुस्त करता येईल। पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं। सत्तार यांचे भाजपवर आरोप आहेत, मित्रपक्ष नाराज आहेत। सत्तार यांनी बोलण्यापूर्वी शिंदेची परवानगी घेतली होती का, हा मुद्दा बावनकुळे उपस्थित करतायत। समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी। अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली काय हे विचारावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।